नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। एमपीएससी कडून पुन्हा एकदा महत्त्वाची अपडेट आलेली। ही अपडेट आपल्या राज्यसेवा एग्जाम संदर्भात तसेच महाराष्ट्र इंजिनिअरिंग एग्जाम संदर्भात जी आहे तर ती असणार आहे। आणि एक चांगली बातमी, आनंदाची बातमी आहे की त्याच्या जागांमध्ये वाढ झालेली आहे। तर या सगळ्या काही अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येतो, म्हणून तुम्ही आपलं हे जे चॅनल जे ना मित्रांनो राज्यसेवेसाठी किंवा एमपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी तुम्ही नक्की जॉईन करून ठेवा। लक्षात घ्या, आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, ही जी सगळी घडामोड आहे ना मित्रांनो 2025 च्या परीक्षांसाठी आहे। नुकतीच 2026 च्या राज्यसेवेची पण जाहिरात आलेली, तर त्याची पदवी वाढलेली आहेत हे लक्षात घ्या। हे नाही नवीन नाहीये, नवीनचं नाही आहे, जे काही जुनं होतं ना जुनं 2025 त्याच्या जागा वाढलेल्या आहेत हे लक्षात घ्या। त्याच्या जागा वाढलेल्या आहेत, इव्हन दो त्याची पूर्व परीक्षा पण देखील 9 मार्च 2025 ला झालेली, म्हणजे पूर्व परीक्षा झाली आहे। नवीन उमेदवारांना फॉर्म वगैरे हा इश्यू हा सगळा नवीन 2026 चा आहे। 2025 ची ऍड आलेली होती, पूर्व परीक्षा झालेली आहे। जोपर्यंत पूर्व परीक्षेचा निकाल लागत नाही तोपर्यंत जागांमध्ये इथं वाढ होताना दिसते आणि एक चांगली गोष्ट आपल्याला इथं बघायला मिळते। गॉट इट, हा एवढा होता। आता किती जागा होत्या आधी लक्षात घ्या, 18 मार्च 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली, 385 जागा होत्या फक्त। आता त्या वाढून किती झालेल्या आहेत मित्रांनो, 601 झालेल्या आहेत। कुठे इथं बघा 601 एवढी पदांची संख्या इथं वाढलेली आहे हे लक्षात घ्या। 601 डायरेक्ट आता पदांची संख्या वाढलेली आहे, म्हणजे एक चांगला पदसंख्या आपल्याला इथं पाहायला मिळते मित्रांनो। त्यासोबतच मित्रांनो यूपीएससी एमपीएससीच्या इंटिग्रेटेड बॅचेस आपल्या ऑनलाईन पद्धतीने इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन अवेलेबल आहे। त्यासोबतच PSIR ऑप्शनलची ऑनलाईन बॅच देखील आपली चालू आहे, ऑफलाईन तर पुण्याला चालू आहे। परशुराम शिंदे सर तुम्हाला PSIR ऑप्शनल बॅच शिकवतात, तर ज्या विद्यार्थी आता पात्र ठरतील तर ते नक्कीच ऑप्शनलच्या बॅचच्या सरांकडून तयारी जी आहे तर ते करू शकतात। आता हे शुद्धीपत्रक झालं। जुन्या जाहिरातींमध्ये बघा राज्यसेवेच्या 127 जागा होत्या, 127 जागा होत्या, पण आता त्या वाढलेल्या आहेत। मी तुम्हाला इथे दाखवतो बघा, राज्यसेवेच्या 127 जागा होत्या त्या किती झालेल्या आहेत, आता 150 झाल्या आहेत, म्हणजे 23 जागा इथं वाढलेल्या आहेत। त्यानंतर फॉरेस्टच्या 144 जागा होत्या, त्या 144 आहेत, त्यांच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही आहे। त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या 114 होत्या, त्या झालेल्या आहेत 296, म्हणजे जवळपास 182 जागांची वाढ झाली, सगळ्यात जास्त जागा याच्यात। आणि एक इलेक्ट्रिकलचा संवर्ग जो आधी नव्हताच, लक्षात घ्या, जो नव्हताच तो ऍड झालेला आहे। तो किती ऍड झालेला आहे, 11 नवीन जागा इथं ऍड झाल्या, आधी नव्हतंच। 385 चं 601 झालं, जवळपास 216 जागा वाढलेल्या आहेत। आणि याच्यामध्ये सगळ्यात चांगली बातमी म्हणजे काय की आपले एसीपी डीवायएसपी म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्त निशस्त्र याच्या 4 जागा ऍड झालेल्या ज्या आधी नव्हत्या। याच्यामध्ये पण ओपनच्या 2 जागा आहेत, म्हणजे एक चांगली गोष्ट आहे। त्यासोबतच एससीबीसीची आणि एक ओपनची जागा आपल्याला इथं पाहायला मिळते। ओके, तर या जागा इथं वाढलेल्या। आता पुन्हा राज्यसेवेमध्ये कोणते कोणते नवीन संवर्ग ऍड झालेले आहेत हे सांगतो, नवीन नवीन पोस्ट ज्या नव्हत्या। पहिले काय, डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस डीवायएसपी किंवा एसीपी किती जागा, 4 जागा ऍड झालेल्या आहेत। सुपरिटेंडेंट ऑफ स्टेट एक्साइज ग्रुप ए 3 जागा। त्याच्यानंतर डेप्युटी डायरेक्टर प्रोजेक्ट ऑफिसर ट्रायबल डेव्हलपमेंट ऑफिसर किती 11 जागा ऍड झालेल्या आहेत। आणि स्किल डेव्हलपमेंट एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप गायडन्स ऑफिसर ग्रुप बी किती जागा ऍड झालेल्या आहेत, 5 जागा इथं ऍड झालेल्या आहेत। तर या नवीन जागा ऍड झालेल्या आहेत। बघा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 जवळपास 182 पद ऍड झाली डायरेक्ट नवीन नवीन। आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा इंटायरली न्यू ऍड झाले असिस्टंट इंजिनियर एईच्या जागा ऍड झालेल्या आहेत। किती जागा ऍड झालेल्या आहेत, 11 जागा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या इथं जागा इथं अवेलेबल झालेल्या आहेत मित्रांनो। आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग संदर्भात एक महत्त्वाची अपडेट पण आहे। फॉर एक्झाम्पल माझी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, मी राज्यसेवेच्या नॉर्मल जनरलची तयारी करत होतो, जनरलची मी तेव्हा फॉर्म भरला होता, कारण की सुरुवातीला इलेक्ट्रिकलच्या जागा नव्हत्या, म्हणून एखादा विद्यार्थी इलेक्ट्रिकलसाठी त्याने फॉर्म भरला नसेल हे लक्षात घ्या। आता इलेक्ट्रिकल वाल्यांची लय भारी मजा होणार आहे मित्रांनो। आणि एकाच वेळी जे आहे 11 पद एई साठी आलेली, ती एक शॉकिंग न्यूज पण आहे मित्रांनो। आता याच्यामध्ये ज्यांनी जनरलसाठी पदवी म्हणून फॉर्म भरला असेल, आता ते उमेदवार 2 ठिकाणी फॉर्म भरू शकतात ना, एक तर जनरल म्हणून फॉर्म भरू शकतात आणि त्यांची इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झाली म्हणून ते फॉर्म भरू शकतात। आता अशांसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग टॅब निवडायचं ऑप्शन 8 जानेवारी ते 15 जानेवारी या दरम्यान जे आहे तर ते येणार आहे, म्हणजे तोपर्यंत काय अजून निकाल लागत नाही। 15 जानेवारी पर्यंत आपण काय अजून प्रिलिमचा निकाल जो आहे तर तो लागत नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या। म्हणजे इथं 8 जानेवारी आणि 15 जानेवारी पर्यंत तुम्हाला काय करायचंय, तुमची जेव्हा तुम्ही जनरल साठी फॉर्म भरला होता त्यावेळी ते टिक केलं असेल, आता तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा टॅब ओपन होईल, तो टिक करायचा आहे। उमेदवार म्हणतील की सर माझी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, नवीन आहे, मी फॉर्म भरू शकतो का, नाही न्यू फॉर्म नाही, लक्षात घ्या न्यू फॉर्म नाही भरू शकत बरं का कोणीच, नवीन नाही। का मित्रांनो, पूर्व परीक्षा झाली ना, आता
रिझल्ट लावायची वेळ आली आता. आता तुम्हाला काय करायचंय, ज्यांनी आधी फॉर्म भरला असेल, ज्यांना वाटत असेल की इलेक्ट्रिकलच्या जागा वाढू शकतात, हा एक क्राऊड असू शकतो, किंवा ज्यांनी जनरल एमपीएससीचा अभ्यास करतात ते इलेक्ट्रिकल वाले होते, तर त्यांना आता फायदा झालेला आहे. त्यांना इथं 11 पदांसाठी कॉम्पिटिशन जे आहेत तर ती थोडी कमीच इथं जे आहे तर ते पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर या सगळ्या काही गोष्टी होत्या. राज्यसेवामधनं एकच बोध घ्यायचा आहे मित्रांनो, की राज्यसेवेच्या फॉर्म भरून टाकायचा. शून्य जागा असतील ना तरी फॉर्म भरणं हे राज्यसेवेचं आपलं कर्तव्य मित्रांनो. जर कोणी राज्यसेवेला तयारी करत असेल, एमपीएससीच्या विविध अपडेट्स तुम्हाला मिळतच राहतात मित्रांनो. परंतु त्यासोबतच इग्नाइट अकॅडमीने आता विविध प्लॅटफॉर्म मध्ये एंट्री केलेली. टीएटी टेट असेल, सीटीएटी असेल, लॉ एक्झाम, नवोदय एक्झाम, शालेय स्पर्धा परीक्षा, सगळ्या एक्झामची तयारी आता इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर करून घेतली जाते. आजच ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुमची तयारी सुरू करा. धन्यवाद.